हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज सकाळी 11:20च्या सुमारास राज्यपालांना भेटणार. कायदा सुव्यवस्था राज्यातील मंत्र्यांच्या प्रकरणांबाबत राज्यपालांना निवेदन देणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि अजित पवारांची आज भेट होण्याची शक्यता. रमी आणि वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कोकाटेंशी चर्चेनंतर अजित पवार निर्णय जाहीर करणार. आपण ठामपणे योगेश कदमांच्या पाठीशी, एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर. प्रत्येक अनैतिक कामांच्या मागे एकनाथ शिंदेच, राऊतांची खरमरीत टीका. लोकसभेत आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा. अमित शहा, राजनाथ सिंह, एस जयशंकर मांडणार सरकारची बाजू, तर काँग्रेसकडून खासदारांना चर्चेला उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी. वाढदिवशी शुभेच्छा देत राज ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा. आतापर्यंत भाऊ एकत्र यावेत यासाठी उद्धव ठाकरे वारंवार आग्रही. नव्या युतीची नांदी होणार का? चर्चांना उधाण. ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचं नो रिस्क धोरण. प्रमुख महापालिकात महायुती म्हणूनच लढणार. मतांचं विभाजन टाळण्याची रणनीती, सूत्रांची माहिती. तिसरी ते 10वीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर. त्रिभाषा सूत्र समितीचा अहवाल आल्यानंतर हिंदी सक्तीच्या निर्णयावर होणार. सध्या मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषांचा पर्याय. प्रांजल खेवलकर आणि इतरांनी शुक्रवारीही पार्टी केल्याचा संशय. खराडीमधल्या हॉटेल सूटचं पोलीस सीसीटीव्ही तपासणार. तर कायदा आणि पोलीस यंत्रणेवर विश्वास, वेळ हेच उत्तर. पत्नी रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया. जे भाषणात म्हटले तेच गाण्यात वापरलं. कलेचा वापर करत व्यंगात्मक, टीकात्मक पद्धतीनं मतं मांडली. कुणाल कामराचं हक्कभंगाच्या नोटीसीला उत्तर. मलाच नोटीस का, असाही सवाल. भारताचं नाव भारतच राहू द्या. सरसंघचालक मोहन भागवतांच्या सूचना. आपल्याला सोन्याची चिमणी नाही तर सिंह बनायचंय, भागवतांचं प्रतिपादन. आज पहिला श्रावण सोमवार. 12 ज्योतिर्लिंगांसह राज्यभरातील महादेव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी. विविध कार्यक्रमांचं आयोजन. पुण्याच्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस. खडकवासला धरणातून 18,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली. शुभमन गिल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदरच्या शतकांच्या जोरावर भारतानं इंग्लंड विरुद्धची चौथी कसोटी वाचवली. भारताच्या झुंजार फलंदाजीचं कौतुक. मालिकाही जिवंत. महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या फायनलमध्ये कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख मधला दुसराही गेम ड्रॉ. आज होणाऱ्या टायब्रेकरमध्ये होणार जेतेपदावर शिक्कामोर्तब. महाराष्ट्राचं लक्ष दिव्या देशमुखच्या खेळीकडे. नमस्कार, मी आकांक्षा